उद्योजकता मार्गदर्शन केंद्र। आज आपण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता या विषयाच्या अनुषंगानं विषय आम्ही हे करतोय। त्या अनुषंगानं आपण एक रोजगार मेळावा 20 जुलै ते 24 जुलै आयोजित केलेला आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये 6 कंपन्यांनी वॅकन्सी टाकल्या आहेत आणि मुलाखती पूर्णपणे ऑनलाईन घेतल्या जाणार आहे। या मुलाखतीमध्ये मुलाखती कशा द्याव्यात, मुलाखतीचं तंत्र काय आहे, कुठली कौशल्य मुलाखतीची त्यांच्या जवळ असली पाहिजे, यासाठी आम्ही आज करिअर गायडन्स आयोजित केलेला आहे। आपल्या सोबत आज करिअर मार्गदर्शक श्रीयुत मंगेश भनगेजी, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर आहे नाशिकचं, यांचे कन्सल्टंट आहेत, त्यांचे प्रमुख आहेत। आमचे दुसरे मार्गदर्शक श्रीयुत अनिल जाधव, हे यंग प्रोफेशनल आहे, नॅशनल करिअर सर्व्हिस मॉडेल करिअर सेंटर उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत। हे 2 मार्गदर्शक आज आपल्या सोबत आहेत। आज सुनील सैंदाने सर, उपायुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक विभाग, हेही आपल्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि त्यानंतर करिअर गायडन्स साठी मी मंगेश भंगे सरांना निमंत्रित करणार आहे। सर्वांनी पहिल्यांदा आम्हाला माफ करावं, कारण काही तांत्रिक अडथळ्यांमुळे आम्ही प्रयत्न करतोय पण गो लाईव्ह जाऊ शकलो नव्हतो। आता आम्ही गो लाईव्ह गेलेलो आहोत। आपण सर्वांनी पूर्ण कार्यक्रम ऐकावा आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, जेणेकरून या रोजगार मेळाव्यामध्ये आपण निश्चितपणे आपल्याला संधी निर्माण होईल रोजगाराची। सैंदाने सर, आपल्याला विनंती करतो की आपण कृपया या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि मार्गदर्शन करावं। सर्व उपस्थित उमेदवार, प्रशिक्षक, माझे सहकारी, या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या मार्गदर्शन ऑनलाईन कार्यक्रमाचं ऑफिशियल उद्घाटन झाल्याचं मी इथून जाहीर करतो। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाच्या माध्यमातून आपण वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करत असतो। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये फिजिकल रोजगार मेळावा घेणं शक्य नाही। मग त्याच्यावर उपाय म्हणून आपण ऑनलाईन रोजगार मेळावा घेण्याचा मार्ग शोधला आहे आणि या रोजगार मेळाव्याला जेव्हा आपण सामोरं जातो त्यावेळेस या रोजगार मेळाव्यात आपल्याला मुलाखती या फिजिकली न देता ऑनलाईन पद्धतीने आता मुलाखती आपल्याला एम्प्लॉयरला एकतर टेलिफोनिकच्या माध्यमातून द्यायच्या आहेत किंवा आपण स्काईपच्या द्वारे माहिती देऊ शकतो किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण मुलाखती देणार आहोत। तर अशा वेळेस आपल्याकडे कुठल्या प्रकारचे कौशल्य असावेत तर याबाबत आणि आपण मुलाखतीचं तंत्र आणि मंत्र काय असावं याबाबतची माहिती आजच्या मार्गदर्शनातून आपल्याला मिळणार आहे। कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वेळोवेळी आयोजित करणार आहोत। आपण सर्वांना माहित आहेच की नुसतं मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी तर मिळणार आहेत आपल्याला, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या करिअर बाबत माहिती व्हावी आणि त्या करिअरमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधीची माहिती व्हावी यासाठी देखील आपण करिअर मार्गदर्शन आणि काउन्सिलिंगचा ऑनलाईन कार्यक्रम देखील या ठिकाणी राबवणार आहोत। तर या ठिकाणी नाशिक कार्यालयामार्फत हा जो काही उपक्रम राबवला जात आहे यासाठी मी सर्व आमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमात जे काही 2 मुख्य मार्गदर्शक आहेत त्यातले श्री मंगेश भनगे सर, श्री डॉक्टर अनिल जाधव सर, या दोघांचे खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्व आमच्या उपस्थित उमेदवारांना मुलाखत कशी द्यावी याबाबत आपल्याकडे ज्या असणाऱ्या टिप्स आहेत या द्याव्यात आणि त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।
धन्यवाद सर. आपण उद्घाटन केलं या कार्यक्रमाचं. मी आपला खूप खूप आभारी आहे. यानंतर मी मंगेश भनगे सर यांना विनंती करणार आहे. भनगे सर हे नाशिकमध्ये विविध कंपन्यांमध्ये HR मॅनेजर होते. त्यांना याचा मोठा 25 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्यांची कन्सल्टन्सी आहे. वेगवेगळ्या प्रकारे विषयावर त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभत आलंय. भनगे सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या टिप्स द्याव्या आणि मुलाखत कशी द्यावी, त्यातल्या त्यात कोविडच्या या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मुलाखती कशी द्यावी आणि त्यांनी यशस्वी कसं व्हावं यासाठी मार्गदर्शन करावं. भनगे सर. आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्याकडून जो हा ऑनलाईन वेबिनार घेण्यात येतोय त्यात आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. आमचे मित्र सतत मुलांसाठी असे उपक्रम राबवणारे साठे सर, आम्हाला मार्गदर्शन करणारे सैंदाणे सर, चांडक मॅडम, या कार्यक्रमासाठी माझ्या बरोबर जे वक्ते आहेत डॉक्टर अनिल जाधव सर, या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे जी टीम पूर्णपणे काम करते त्या सगळ्यांचं एकदा मी त्यांना सगळ्यांना सलाम करतो आणि माझ्या 2 शब्द मला जे सांगायचे त्याला सुरुवात करतो. आजचा जो वेबिनार आहे त्याची मी 6 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो आहे कोविडमुळे उपस्थित ठळक मुद्दे मी सांगणार आहे जे तुम्हाला आता इंटरव्ह्यू देण्यासाठी किंवा तुम्हाला मुलाखतीसाठी खूप उपयोगी ठरतील असे असण्याची माझी इच्छा आहे. आज आपण जर समोर बघितलं तर रोजगार हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न बनलेला आहे कोविडच्या पार्श्वभूमीवरती. सभोवारी जे वातावरण आपल्याला दिसतंय ते निश्चितच तेवढं प्रेरणादायी नाहीये आणि जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे. एकीकडे आर्थिक उलाढाल कमी झालेली आहे, त्याच्यामुळे कंपन्यांच्या उलाढाली कमी झाल्यामुळे सरकारचं उत्पन्न कमी, करोनासाठी खर्च वाढतोय एका बाजूला आणि या परिस्थितीमध्ये आपण खूप आपल्यालाच जे सरकार मिळालेलं आहे ते सरकार खूप चांगले निर्णय घेत आहे. म्हणजे तोटा सहन करून सुद्धा विविध योजना रोजगाराच्या दृष्टीने या समोर आणल्या जात आहेत. लोकांना रोजगार कसे मिळतील याचा विचार केला जातोय आणि हा जो विचार केला जातोय याच्यामध्ये जर आपण डोळसपणे बघितलं तर आपल्याला खूप संधी याच्यामधून निर्माण होणार आहेत, ज्याच्याकडे उमेदवारांनी बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्या देशासाठी आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की बऱ्याच कंपन्या या आपल्या देशामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. आता चाटे सरांनी जसं सांगितलं की आहे त्या कंपन्यांमध्ये पण आत्ताही वॅकन्सीज आहेत, म्हणजे चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता आत्ताही आहे आणि सरकारच्या वतीने जे प्रयत्न करण्यात येत आहेत, जे सरकारी कर्मचारी आहेत ते जे प्रयत्न करतात, ह्या सगळ्यामुळे पुढे भारतामध्ये अजून चांगलं वातावरण येईल अशी शक्यता आता वर्तवली जाते. त्याच्यामुळं सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट ही आहे की चांगलं मनुष्यबळ तयार करणं, सरकारच्या बाजूने वीज, पाणी, जमीन याची उपलब्धता करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हे इन्फ्रास्ट्रक्चरवर लागणारा खर्च कुठल्याही प्रकारे कमी केला जाणार नाही असा सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं खूप संधी पुढे जाऊन निर्माण होणार आहेत, आत्ताही आहेत आणि पुढेही निर्माण होणार आहेत. त्याच्यामुळं जे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःच्या आता बाह्यावरती करणं आणि तयार होणं ही काळाची गरज आहे. भारताचा जर विचार केला तर 500 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या जवळजवळ 2,500 कंपन्या सध्या भारतात अस्तित्वात आहेत आणि त्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. 100 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या जवळजवळ 11 लाख कंपन्या आहेत. अजूनही याच्यामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ते मायग्रेशन झाल्यामुळे असेल किंवा नवीन मनुष्यबळ लोक प्लॅन करतात. आता मी कन्सल्टंट म्हणून जेव्हा फिरतो त्यावेळेला एंटरप्रेनर किंवा जे कंपन्या चालवणारे किंवा कंपन्या स्थापित केलेले जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये अजूनही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ते म्हणतात की आम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामुळे उमेदवारांनी खचून न जाता या गोष्टीकडे व्यवस्थित बघितलं पाहिजे आणि आपल्याला या नोकऱ्यांची संधी कशी मिळेल याचा विचार केला पाहिजे. माझी जी संस्था आहे HRRDC यांनी मागच्या 4 वर्षात याच्यावरती कंटिन्युअस रिसर्च केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही पण समोर घेऊन येतोय. सगळ्या आता हे गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील किंवा आमच्यासारखे समुपदेशक असतील
या सगळ्यांचा तुम्हाला मदत करण्याचा मानस आहे. त्याच्यामुळं मुलांनी पुढे यायला पाहिजे आणि आपल्या समोर ज्या संधी आहेत त्याचा योग्य वापर करून आपल्यासाठी नोकरी कशी मिळेल याचा विचार केला पाहिजे. आपण जे भारताचे तरुण आहोत, आज सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. कारण भारत हा तरुण देश आहे आणि या देशाचं एव्हरेज एज म्हणजे सुमार वय हे 31 वर्ष आहे. आत्ताचे जे दिवस आहेत कोविडचे ते आपल्याला शिस्त शिकवत आहेत आणि जितक्या लवकर आपण या शिस्तीचा अंगीकार करू तेवढं चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण संधीचा फायदा घेऊ शकू. म्हणजे आता कदाचित कोविड-19 मुळे आपण मेळावे पूर्ण भरू शकत नाही, पण ऑनलाईन सारख्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा अंगीकार केला पाहिजे आपण. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला घेता येईल आणि चांगल्या नोकऱ्या आपल्याला मिळू शकतात. येणारं पुढचं वर्ष हे अनेक संधी घेऊन येईल असं अनेक इकॉनॉमिस्ट आता आम्ही जे सेमिनार अटेंड करतो त्याच्यामध्ये दिसतंय की बरेच लोक सांगतायत की पुढे खूप संधी विकसित होतील आणि या संधीचा जर फायदा घ्यायचा असेल तर चाटे साहेब, सायंदाणे साहेब यांच्यासारखे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्र नाशिक यांच्याकडून ज्या या संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात त्याचा सगळ्या लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आणि मला वाटतं हे खूप पॉझिटिव्ह आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर ही आजच्या परिस्थितीवरती मी तुम्हाला काही भाष्य केलं. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत जे 5 मुद्दे मुलाखतीसाठी आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. पर्टिक्युलरली आता ऑनलाईन जेव्हा मुलाखत घेतली जाते त्यावेळेला मुलांनी कुठल्या गोष्टी महत्वाच्या विचारात घेतल्या पाहिजेत याच्यावर मी आज भाष्य करणार आहे. खरं तर मुलाखतीसाठी आपण स्वतःला कसं तयार करायचं हा मुद्दा जो आहे, हा विषय जो आहे, या विषयावरती मी प्रशिक्षण घेतलेलं आहे, याच्यावर रिसर्च केलेला आहे. त्याच्यामुळं 30 मिनिटाचा मला जो वेळ दिलेला आहे तो खरं तर खूप कमी आहे. पण मी जास्तीत जास्त चांगलं देण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर याच्यातला आपण एक एक मुद्द्याचा आता विचार करू. पहिला जो मुद्दा आहे तो मी घेतलेला आहे की तुमचा बायोडाटा. आतापर्यंत ज्या काही मुलाखती मी घेतल्या तर माझा जो अनुभव आहे त्याच्यावरून हे लक्षात येतंय की मुलाखतीच्या आधी तुमची माहिती असलेला आणि तुमचं मत बनवणारा जो दुवा आहे तो आहे तुमचा बायोडाटा. पण त्याच्याकडं आपण किती लक्ष देतो हे खूप विचार करण्यासारखं आहे. आता ऑनलाईन जेव्हा मुलाखत घेतली जाईल त्यावेळेला तुमच्या बायोडाटाला अतिशय बारकाईने बघितलं जाणार. त्याच्यामुळे आपण जो बायोडाटा किंवा आपलं प्रोफाईल आपण जे बनवतोय, करिक्युलम व्हाईट असेल किंवा बायोडाटा असेल, हे जे बनवतोय त्याच्यामध्ये चुका होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट करेल, विनंती करेल की प्रत्येकाने आपला बायोडाटा कमीत कमी 4 ते 5 वेळा वाचा. प्रत्येक शब्द वाचा. आपला बायोडाटा मित्र किंवा आपल्या घरच्यांना वाचायला द्या. या बायोडाटामध्ये ज्या छोट्या छोट्या चुका असतील, अनुस्वाराच्या असतील, स्वल्पविराम असेल, अनुस्वार असेल, शुद्ध लेखनाच्या चुका असतील, या सगळ्या चुका ज्या आहेत त्या पहिल्यांदा बाजूला काढा, त्या करेक्ट करा आणि तुमचा बायोडाटा व्यवस्थित करून घ्या. तुमचा बायोडाटा जर मराठीमध्ये असेल तर हरकत नाही. म्हणजे सगळेच बायोडाटा इंग्रजीमध्ये असले पाहिजे ही गरज नाहीये. तुमचा बायोडाटा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा छान प्रकारे लिहू शकता. पण या छोट्या छोट्या चुका जर असतील तर त्याच्यामुळे तुमचं चुकीचं इम्प्रेशन जाऊ शकतं. त्याच्यामुळं तुमच्या बायोडाटा मधल्या या चुका बाजूला काढा. आणि पुढचं तुम्हाला करायचंय की बायोडाटामध्ये ज्या ओळी लिहिलेल्या आहेत छोट्या छोट्या तुम्ही त्या प्रत्येक ओळीवरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा विचार करा. कारण आता तुम्हाला कदाचित समोरासमोर तुम्ही दिसत नाही आहात. त्याच्यामुळं इंटरव्ह्यू घेताना जो इंटरव्ह्यूअर आहे किंवा मुलाखतकार आहे तो तुमच्या बायोडाटाच्या वरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुमचे ऑब्जेक्टिव्ह असतील, तुमच्या हॉबी असतील, तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण असेल, तुम्ही केलेलं काम जर असेल तर त्याविषयी तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तुमचा जर प्रोजेक्ट असेल तर त्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन एक्झाम हे देता, मुलाखत देता त्यावेळेस. त्याच्यामुळे त्याची उत्तरं तुम्ही तयार ठेवली पाहिजे की प्रत्येक बायोडाटातल्या प्रत्येक ओळीला प्रश्न विचारा की याचा अर्थ काय आणि याच्यावर मला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला हा होणार आहे की तुमचा आत्मविश्वास चांगला वाढेल. कारण ऑनलाईनला आपण युज टू नाही आहोत की आपण आतापर्यंत कदाचित ऑनलाईन कमी इंटरव्ह्यू दिले असतील. त्याच्यामुळे ऑनलाईन वरती इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे कदाचित आपल्यासाठी थोडंसं नवीन असेल. त्याच्यामुळे आत्मविश्वास तुमचा जबरदस्त असला पाहिजे आणि तो समोरच्याला रिफ्लेक्ट झाला पाहिजे. ऑनलाईन इंटरव्ह्यू देताना दिसला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जर तुमच्या बायोडाटावरती थोडं काम केलं तर तुमचा आत्मविश्वास खूप चांगला वाढेल आणि त्याच्यामुळे तुमची नोकरीमध्ये निवड होणं हे सोपं होणार आहे. आतापर्यंत मी जे बघितलंय खूप मुलं किंवा मुली दुसऱ्याचा कोणाचा तरी बायोडाटा घेतात आणि त्याच्याप्रमाणे आपला बायोडाटा बनवतात.
त्याच्यामध्ये ज्या चुका होतात त्या अशा आहेत की त्याच्यामध्ये कौशल्य त्या मुलांनी जे लिहिलेले असतात तेच कौशल्य आपल्याला वाटतं आपल्यामध्ये आहेत आणि आपण त्याचा उल्लेख करायला लागतो किंवा लिहायला लागतो बायोडाटामध्ये. तर याचा विचार करा की खरोखर ही कौशल्य तुमच्यामध्ये आहेत का, कुठल्या लेवलला आहेत. म्हणजे त्यांनी लिहिलेलं असतं की मला 3 भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी. आपणही लिहितो मला 3 भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी. ठीक आहे, त्याला कुठल्या लेवल पर्यंत येतात, आपल्याला कुठल्या लेवल पर्यंत येतात याचा विचार आपण केला पाहिजे की माझं प्रभुत्व आहे मराठी, हिंदीमध्ये. मला समजतं, इंग्रजी चांगलं समजतं. ते लिहून द्यायला काही हरकत नाही. प्रत्येक वेळेला इंग्रजी लागेलच ही गरज नसते. तर तुमचं शिक्षण असेल, तुमचे मार्क असतील, तुमचा अनुभव असेल, तुमची कौशल्य असतील, याचा व्यवस्थित उल्लेख करणं गरजेचं आहे. तुमचा बायोडाटा हे तुमचं मुखपत्र आहे. तुमच्या आधी तो पोहोचणार आहे, तो बायोडाटा घेऊन तो माणूस मुलाखत घेणार आहे तुमची. त्याच्यामुळं बायोडाटावरती या गोष्टी योग्य तऱ्हेने लिहिणं गरजेचं आहे. या बायोडाटामध्ये जर तुम्ही खोट्या गोष्टी लिहित असाल, जे तुम्हाला येत नाहीये पण तुम्ही लिहित आहे, तर या गोष्टीवरती आपल्याला आपल्या आयुष्याची उभारणी करणं हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे खरं खरं जे आहे ते लिहा आणि त्याच्यावर नोकरी मिळू शकते तुम्हाला. कशी मिळवायची हे मी तुम्हाला अजूनही पुढे सांगणारच आहे. पण चुकीची माहिती देऊन अडचणीत येऊ नका. कारण काय होतं बऱ्याच कंपन्यांच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये असा एक उल्लेख असतो, की तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने माहिती दिली, तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या नोकरीवरती होऊ शकतो. त्याच्यामुळे बायोडाटा योग्य पद्धतीने आणि सिरियसली म्हणजे विचार करून लिहिणं ही पहिली पायरी आहे. आणि याच्या दृष्टीने आपण बायोडाटाकडे बघितलं पाहिजे. बायोडाटा जर तुमचा योग्य पद्धतीने बनवलेला असेल तर समोरच्यालाही तो इम्प्रेस करतो, समोरच्यावरती इन्फ्लुएन्स करतो किंवा समोरच्यावरती प्रभाव टाकतो. त्याच्यामुळे बायोडाटा तुमचा योग्य पद्धतीने लिहा ही पहिली पायरी आहे. आता आपण दुसऱ्या पायरीकडे वळू. दुसरी पायरी आहे की ज्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्या कंपनीबद्दलच्या किंवा कंपनीच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा याचा विचार करा. आता मागच्या 4 वर्षात जो आम्ही रिसर्च केला आहे, त्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे दखल घेतली गेली. पुन्हा हा देखील एक मोठा विषय आहे. सर्वसाधारणपणे याच्यावरती बोलायचं म्हटलं तरी खूप वेळ लागेल. पण महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. ज्या संस्थेत तुम्हाला नोकरीसाठी जायचंय त्या संस्थेबद्दल पहिल्यांदा माहिती मिळवा. की सरांनी आता सांगितलं की कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये जागा आहेत. त्या संस्थेची वेबसाईट बघा, त्याच्यावरती गुगलवरती माहिती आज मिळणं शक्य आहे. त्याच्यावर त्या संस्थेबद्दलची माहिती काढा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत याचा विचार करा. म्हणजे एक इंजिनियर जर असेल तर त्याला काय त्याच्याकडून काय अपेक्षित असेल. एक टेक्निशियन असेल तर त्याच्याकडून काय अपेक्षा असेल. सीएनसी मशिनिस्ट असेल, आयटीआय वाला असेल तर त्याला काय जॉब करायचा आहे तिथे जाऊन याचा विचार त्यांनी केला पाहिजे की मला या कंपनीमध्ये जायचं तर माझा जॉब काय असेल. शक्य जर असेल तुम्हाला तर त्या कंपनीच्या प्रोफाईलमध्ये वेबसाईटवरती ती कंपनी काय करते हे लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपण काय तिथे जाऊन करणार आहोत आणि माझा जॉब काय करणार आहे तिथे. हे लक्षात आलं तुमच्या तर काय करावं लागणार आहे, त्यासाठी कुठली कौशल्य लागणार आहे याचा जर विचार केला तुम्ही आणि शक्य असल्यास तुमच्या बायोडाटामध्ये जर तुम्ही तसा उल्लेख केला तर तुमची निवड आणखीन सोपी होणार आहे. कारण इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांनाही वेळ नाही आहे जास्त. त्यांना लवकरात लवकर इंटरव्ह्यू घेऊन चांगले लोक मिळवायचे. त्याच्यामुळे बायोडाटामध्ये जर तुम्ही या कौशल्यांचा उल्लेख केला, या सगळ्या गोष्टींचा विचार करून की कंपनीला काय अपेक्षा आहे त्याचा विचार करून, तर तुमचा बायोडाटा पुढच्या वरच्या स्तरावरती जाऊ शकतो. आणि हे जर नाही शक्य झालं की आता बायोडाटा मी पाठवलाय, आता मला नाहीये शक्य, तर तुम्ही हा विचार करून ठेवला पाहिजे. तुमच्या नोट्स तुम्ही जवळ ठेवू शकता. आणि त्याच्याप्रमाणे मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुमची कौशल्य कुठली आहेत हे जर तुम्ही लिहून समोर ठेवलं तुमच्या, तर ऑनलाईन मुलाखत घेत असताना संधी मिळाल्यानंतर तुम्ही या कौशल्यांचा उल्लेख करू शकता, ज्याच्यामुळे तुमची निवड सोपी होणार आहे. तर ही कौशल्य ही एक महत्वाची बाब आहे जी आपण समोर ठेवली पाहिजे, ज्याचा उपयोग तुम्हाला सिलेक्शनसाठी किंवा तुमच्या निवडीसाठी होऊ शकतो. आता पुढची एक गोष्ट आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाचे कुठले पैलू त्या संस्थेत उपयोगी पडू शकतात याचा विचार करा. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये त्यांचं जे कल्चर असतं, तिथे ज्या पद्धतीची वागणूक अपेक्षित असते, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असाल, तुमचं ड्रेसिंग चांगलं आहे, तुम्हाला व्यवस्थित राहायची सवय आहे, तुमचं बोलणं चांगलं आहे, इतर लोकांशी तुमचे संबंध चांगले बनवू शकतात, लोकांशी तुम्ही स्मूथली किंवा शांतपणे सजवळपणे बोलू शकता, याचा जर विचार केला तुम्ही तर या व्यक्तिमत्वाचे हे जे पैलू आहेत त्याचा उपयोग कंपनीमध्ये होऊ शकतो याचा विचार करा. आणि आपले करिअर आपल्या चांगल्या क्षमतावरती घडवणं ही प्रत्येक मुलाची किंवा मुलीची जबाबदारी आहे. ती आपली जबाबदारी आहे.
आपल्यामध्ये जे चांगलं आहे त्याच्या बेसिसवरती त्याला फाउंडेशन बनवायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती तुमचं करिअर बनवा. तुमच्यामध्ये जे विकनेस आहेत, तुमच्यामध्ये ज्या कमी आहेत, त्याच्यावरती काम करा तुम्ही. पण हे जे आहे, तुमचं जे करिअर आहे ते निवडण्यासाठी तुमच्या चांगल्या पैलूंची तुम्हाला गरज पडली पाहिजे किंवा त्या घेऊनच तुम्हाला पुढे जायचं. त्याच्यामुळं नोकरीच्या ठिकाणी तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा जर तुम्हाला कळाल्या, तर तुमची निवड खूप सोपी होऊन जाते. किंबहुना इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे जाणवतं की अरे हाच आपल्याला माणूस पाहिजे होता, हा आपल्याला सूट होऊ शकतो आणि पटकन तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला अपेक्षा व्यवस्थित माहिती असतील तर त्या कंपनीमध्ये तुमची प्रगती सुद्धा लवकर होते. मागच्या 4 वर्षात आमचा रिसर्च सांगतो की हे जर कळालं तर मुलं खूप पटकन पुढे जातात आणि त्यांना चांगल्या कंपन्या ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना पुढे पण जाऊ देतात. जेव्हा आम्ही उमेदवाराला काही प्रशिक्षण देऊन पाठवतो तर त्याचं सहज सिलेक्शन होतंय हे आमच्या लक्षात येतं. का? कारण त्या कंपनीच्या अपेक्षा व्यवस्थित समजून घेतलेल्या असतात. त्याच्यामुळे कर्मचारी आणि संस्था या दोघांनाही एकमेकांच्या जर अपेक्षा समजून घेतलेल्या असतील तर दोघांनाही फायदा होतो आणि दोघांनाही बरोबर पुढे जाण्याची संधी मिळते. तर ही दुसरी पायरी आहे की कंपनीच्या अपेक्षा किंवा ऑर्गनायझेशनच्या संस्थेच्या अपेक्षा काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती जर तुम्ही एखाद तास काम केलं इंटरव्ह्यू देण्याच्या आधी तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला होत नाही आणि तुमचं सिलेक्शन सोपं होणार आहे. तर या 2 पायऱ्या आपण बघितल्या. आता आपण तिसऱ्या पायरीकडे जाणार आहोत. ही पण खूप महत्वाची पायरी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्हीच का? म्हणजे तुमचं सिलेक्शन का करावं? आता हा जो विषय आहे याची प्रत्येकाने दखल घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने मुलाखत देण्याआधी स्वतःला हा प्रश्न विचारला की माझं सिलेक्शन का करावं कंपनीने? त्याच्यामुळे त्याचा विचार आपण कसा करू शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचंय की तुमच्यामध्ये वेगळेपण काय आहे? जी कॉम्पिटिशन आहे, तुमच्यासारखेच खूप लोक समोर आहेत, तर त्यांच्यापेक्षा वेगळं तुमच्यामध्ये काय आहे हे ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. एकदा तुम्हाला आपल्यामधलं वेगळेपण जाणवलं, आपल्यामध्ये कुठल्या स्किल्स चांगल्या आहेत हे जाणवलं, कौशल्य कुठली चांगली आहेत हे तुम्हाला जाणवलं, तर इतरांच्या तुलनेने पुढे राहण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. आणि एक चांगला मुलाखतकार जो असतो, मुलाखत घेणारा जो असतो, तो नेहमी हा प्रश्न विचारतो की आम्ही तुम्हालाच का निवडायचं? आमच्या पुढे तर एवढे मुलं आहेत, मग तुम्हालाच का निवडायचं? कारण या प्रश्नाचं उत्तर त्याला खूप सोपं करून देतं की कोणाला निवडायचं हे त्याचं उत्तर लगेच समोर येतं त्याच्यामुळे हा प्रश्न हमखासपणे विचारला जातो. मुलाखतीत विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो. त्याच्यामागे एक उद्दिष्ट असतं. आज वेळेअभावी सगळं सांगता नाही येणार, पण महत्वाचे टिप्स आज मला तुम्हाला द्यायच्या की ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन किंवा तुमची निवड ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये सोपी होणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होण्याची शक्यता आहे की परत परत जर तुम्ही मुलाखत देताय पण यशस्वी होत नाही आहात, तर तुम्ही चांगल्या माणसाला किंवा चांगल्या व्यक्तीला गायडन्ससाठी भेटलं पाहिजे. मला खूप आनंद होईल जर मला असं कोणी असेल की ज्यांनी खूप इंटरव्ह्यू दिले पण सिलेक्ट होत नाहीये, तर त्याच्यासाठी मी मार्गदर्शन करू शकेल आणि मला त्याच्यासाठी निश्चितपणे आनंद होईल. आता तुम्हीच का या प्रश्नातून स्वतःला तुम्ही कितपत ओळखता? तुमचा आत्मविश्वास किती दांडगा आहे आणि तुम्ही स्पर्धेत टिकू शकता की नाही? या 3 प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून हा प्रश्न नेहमी मुलाखतकार विचारतो, की कॉन्फिडन्स किती आहे? स्पर्धेत टिकू शकता का तुम्ही? आणि स्वतःला कितपत ओळखता? ही तिन्ही गोष्टी एका चांगल्या उमेदवाराकडून अपेक्षित असतात, ज्याची उत्तरं या एकाच प्रश्नामधून मिळतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रत्येकाने व्यवस्थित विचार करून घेतलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला इथं एक छोटीशी गोष्ट सांगेल की महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी लागणारे मावळे निवडताना खूप काळजी घेतली होती. कुठल्याही व्यक्तीची किंवा कुठल्याही मावळ्याची निवड करताना ते सखोल त्याची माहिती काढायचे. उदाहरणार्थ आरमारासाठी त्यांनी कान्होजी आंग्रेंची निवड केली होती. ती का केली? कारण त्यांनी त्याची माहिती काढली तर कान्होजी आंग्रेंना समुद्राचं इतकं सखोल ज्ञान होतं की कुठं खडक आहे, कुठं खोल आहे, कुठल्या बाजूला जर शत्रूला नेलं तर हरवणं शक्य होणार आहे, कुठल्या बाजूला शत्रूला जर डिवचलं तर तो कदाचित आदळेल एखाद्या ह्याच्यावरती खडकावरती आणि तो नामोहरम होऊन जाईल. हे कान्होजी आंग्रेंना चांगलं कळत होतं. त्याच्यामुळं डच आणि पोर्तुगीजांचे जी आक्रमणं झाली, त्या सगळ्या आक्रमणांना या एकट्या माणसाने थोपून धरलं होतं. म्हणजे स्वराज्याची एक पूर्ण बाजू त्या कान्होजी आंग्रेंनी सांभाळली होती. आणि असा माणूस जो आहे, ज्याच्यामध्ये असे स्किल्स आहेत, याची स्वराज्याला गरज आहे, हे शिवाजी महाराजांना चांगलं कळत होतं.
दुसरं उदाहरण मी देईल बाजीप्रभू देशपांडे. त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना कळालं की ते एकाच वेळेला 10 मल्लांबरोबर कुस्ती करतात. हे ऐकल्यानंतर महाराजांची खात्री झाली की अरे या माणसाला बघायला पाहिजे. आणि मग त्यांनी जाऊन स्वतः खात्री केली बघून की खरोखर हा कुस्ती खेळू शकतो का 10 लोकांच्या बरोबर. आणि हे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा माणूस आपल्याला पाहिजे. आणि मग त्यांनी त्याची निवड केली. मला सांगायचं हे आहे की तुमच्यामध्ये जर चांगली हे असतील, स्किल्स असतील, तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात जर तुम्ही तरबेज असाल, तर चांगली कंपनी तुमचे सिलेक्शन करणारच आहे, तुमच्याकडे येईल. छत्रपती शिवाजी महाराजांकडून अशा खूप गोष्टी मुलाखतकार आणि उमेदवारांनी शिकण्यासारख्या आहेत. आपण हे समजून घेण्याची गरज आहे की उमेदवाराला जर आपले स्किल्स त्यांनी व्यवस्थित डेव्हलप केले, आपले स्किल्स त्यांनी व्यवस्थित मांडले समोर, दाखवले, तर त्याचं सिलेक्शन खूप सोपं होऊन जातं. किंबहुना संस्था लगेच त्याला ऍक्सेप्ट करते आणि त्याला सांगते की ठीक आहे, तुम्ही कधी जॉईन होऊ शकता किंवा पगारावरती बोलणं येतं संस्थेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचा विचार करणं खूप गरजेचं आहे की तुम्हीच का, तुमचं सिलेक्शन का व्हावं. प्रत्येक माणसामध्ये वेगळे वेगळे चांगले गुण आहेत आणि याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे मग त्याला उत्तर मिळू शकते की तुम्हीच का, याचं उत्तर तो चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. तर ही तिसरी पायरी झाली. आता आपण जाणार आहोत चौथ्या पायरीकडे. चौथी पायरी आहे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन. आता तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तयारी करणं खूप गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू गेट फर्स्ट इम्प्रेशन. म्हणजे तुम्हाला पहिला प्रभाव पाडण्यासाठी दुसरी संधी मिळत नाही. आता ऑनलाईन इंटरव्ह्यू जेव्हा होत आहेत, त्यावेळेला ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला प्रेझेंट करताना, स्वतःला मुलाखतीला जाताना तुम्ही कसे आहात, तुमचा ड्रेस कसा आहे, केस, चेहरा, तुमची बोलण्याची पद्धत, तुमची वागण्याची पद्धत, तुम्ही शिष्टाचार पाळताय की नाही, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एटिकेट्स मॅनर्स म्हणतो, ते पाळले जात आहेत की नाही बोलताना, हे सगळं खूप बारकाईने बघितलं जाणार आहे. त्याच्यामुळं सभ्यतेचे सामाजिक नियम तुमच्या वागणुकीमध्ये दिसतात का, या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं लक्ष द्या. चांगल्या कंपनीतले चांगले मुलाखतकार या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवून असतात की तुमचा हावभाव कसा होतो, तुमचा चेहरा कसा आहे, बोलताना तुमच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसतायत का, तुम्ही एनर्जेटिक आहात का, तुम्ही उत्सुक आहात का त्या कंपनीमध्ये यायला. या या सगळ्या गोष्टी तुमच्या फर्स्ट इम्प्रेशन मध्ये येतात आणि त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो जेव्हा तुम्ही चांगलं फर्स्ट इम्प्रेशन त्या कंपनीला दाखवता किंवा देता. चांगल्या कंपन्यांना चांगले कर्मचारी पाहिजे आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे ती तुमच्या फर्स्ट इम्प्रेशनने होते. चांगले मुलाखतकार तर सांगतात की खरा निर्णय जो आहे तो मुलाखतीच्या पहिल्या मिनिटामध्येच होतो. म्हणजे पहिला 1 मिनिट इतका महत्वाचा असतो की त्याच्यामध्येच ते खरं सिलेक्शन करून टाकतात. आणि मग राहिलेला इंटरव्ह्यू काय असतो, तर बाकीचा वेळ हा त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे की नाही ते तपासण्यासाठी ते प्रश्न विचारत असतात. म्हणजे पहिलं इम्प्रेशन हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळेल. गुगल ही जी कंपनी आहे ती एका मिनिटामध्ये एम्प्लॉईला सिलेक्ट करते. आता हे तुम्हाला कदाचित ऐकून खोटं वाटेल, पण त्यांनी आधी खूप माहिती त्या कॅन्डिडेट बद्दल गोळा केलेली असते आणि ते फक्त बघतात की आपलं जे इम्प्रेशन तयार झालेलं आहे त्या कॅन्डिडेट बद्दल ते त्याला बघून खरं वाटतं की नाही, आणि त्याच्या बेसिसवरती ते म्हणतात की तुम्ही या किंवा नका. तर हे या मुलाखतीचे नवीन नवीन टेक्निक आता विकसित होत आहेत. त्याच्यामुळं ऑनलाईन इंटरव्ह्यू किंवा ऑनलाईन मुलाखत जेव्हा तुम्ही देता त्यावेळेला तुमचं फर्स्ट इम्प्रेशन, आता एक चांगली बाब अशी आहे की ऑनलाईन मध्ये पूर्ण माणूस दिसत नाही, वरतीच दिसतो. म्हणजे तुमच्या छातीच्या वरतीच माणूस दिसतो आणि ते मॅनेज करणं तुम्हाला जास्त सोपं आहे खरं तर. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला चांगलं व्यवस्थित ठेवा. तुमचा चेहरा व्यवस्थित असला पाहिजे, शर्ट, केसांची ठेवण, या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही एनर्जेटिक असला पाहिजे. इंटरव्ह्यू देताना तुमच्यामध्ये जाणवलं पाहिजे की तुम्हाला खरोखर खूप इंटरेस्ट आहे सिलेक्ट होण्यामध्ये, त्या कंपनीमध्ये काम करण्यामध्ये. हे जर तुम्हाला याची जाणीव जर कंपनीला झाली, तर कंपन्या तुम्हाला घेण्यासाठी उत्सुक आहेत. आणि हे करण्यासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे की इंटरनेटवरती एटिकेट्स, मॅनर्स, ड्रेसिंग या सगळ्या गोष्टी भरपूर उपलब्ध आहेत. तुम्ही ते वाचा आणि स्वतःमध्ये तसे बदल करा. बऱ्याचदा इंटरनेटवरती आपण वाचतो आणि सोडून देतो. स्वतःमध्ये तसे बदल करत नाही. पण तसे जर बदल तुम्ही केले तर मुलाखतीसाठीच नाही तर तुमच्या आयुष्यभर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे आणि तुमच्या प्रगतीसाठी ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ही जी चौथी पायरी होती की फर्स्ट इम्प्रेशन साठी स्वतःला तयार करा आणि फर्स्ट इम्प्रेशन पुन्हा मिळत नाही. या गोष्टीचा सिरियसली सगळ्यांनी विचार करावा आणि स्वतःचं फर्स्ट इम्प्रेशन कसं चांगलं असेल, म्हणजे सुरुवात करताना मी गुड मॉर्निंग कसं म्हणतोय, गुड आफ्टरनून कसं म्हणतोय, गुड इव्हिनिंग कसं म्हणतो, गुड मॉर्निंग कधी म्हणायचं, आफ्टरनून कधी म्हणायचं, इव्हिनिंग कधी कधी म्हणायचं,
या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघितल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण मुलाखत आता तुमची ऑनलाईन होणार आहे, त्याच्यामुळं कुठल्या वेळेला काय बोलायचं, कसं बोलायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं आणि समोरच्या व्यक्तीलाही ऑनलाईन इंटरव्ह्यू घेताना आता काही इश्यू पण येऊ शकतात, की थांबावं लागू शकतं, टेक्निकल इश्यूज असतात. तर या गोष्टीमुळे इरिटेट नाही व्हायचं आहे. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे नेहमी चांगलंच असलं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरती असे कुठलेही भाव नको, की किती वेळ झाला इंटरव्ह्यू चालू नाही झाला वगैरे वगैरे. ते पेशन्स तुम्हाला ठेवायला लागतील आणि मग तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन तुमचं व्यवस्थित करायचंय. तर ते फर्स्ट इम्प्रेशन पुन्हा मिळणार नाहीये, त्या दृष्टीने तुमची सुरुवात करा. ही 4थी पायरी आहे आणि आता 5व्या आणि शेवटच्या पायरीकडे आपण जाणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला करायचंय ते म्हणजे सुरुवात करा. आतापर्यंत माझ्या एचआरच्या एक्सपिरियन्समध्ये जवळजवळ 2,500 मुलाखती मी घेतल्यात. म्हणजे अगदी आयटीआय पासून तर सीईओ लेवल पर्यंत, म्हणजे आयटीआय अप्रेंटिस पासून सीईओ लेवल पर्यंतच्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यू घेण्याची संधी मला मिळाली. महत्वाची गोष्ट मला जी जाणवली ती ही होती, की उमेदवारांच्या अपेक्षा ह्या संस्थेने ठरवलेल्या अंदाजापेक्षा बऱ्याचदा जास्त असतात. म्हणजे आता स्पष्ट बोलायचं असेल तर सॅलरीच्या बाबतीत. आपण एक मुलाखत देताना आपण काहीतरी अपेक्षा घेऊन जातो. मला साधारण एवढी सॅलरी किंवा एवढं मानधन मला मिळालं पाहिजे. पण ते मानधन ठरवत असताना ते मानधन कशावरती डिपेंड असणार आहे, तर तुम्ही मुलाखत कशी देताय, तुमच्यामधले स्किल्स कसे दिसतायत समोरच्याला, त्याच्यावरती ते मानधन ठरणार आहे. आणि कंपनी जेव्हा मानधन ठरवते किंवा तुमचा पगार ठरवते, की साधारण किती पगार द्यायचा या पोझिशनसाठी किंवा या जागेसाठी, त्यावेळेला ती जॉबला लागणारे स्किल्स कुठले आहेत, त्याच्यावर किती खर्च येतो, याच्यावरती ठरवते. त्याच्यामुळं तुम्हाला मिळणारं मानधन हे तुमचं शिक्षण काय आहे, तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, तुम्हाला साधारण किती खर्च महिन्याला लागतो, याच्यावरती नाही ठरत. ते ठरणार आहे की तुमच्यामध्ये असलेले स्किल्स कसे आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने ते प्रेझेंट करताय. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन कसं असणार आहे, याच्यावरती ते ठरणार आहे. आणि या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तर कंपन्यांची ही स्थिती एवढी चांगली नाहीये. त्याच्यामुळं ज्या कंपन्या रिक्रूट करतायत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की आपल्याला ऑप्टिमम म्हणजे सर्वात चांगलं मानधन देऊन सर्वात चांगले उमेदवार कसे मिळतील, याचं प्रेशर सगळ्या एचआर वरती आहे. त्याच्यामुळे ते विचार करतायत की चांगल्यात चांगला कॅन्डिडेट मला कमीत कमी खर्चामध्ये कसा मिळू शकेल आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे आज जी गरज आहे ती आहे सुरुवात करण्याची. त्याच्यामुळं आपल्यासारख्या इतरांना आपल्याला समोर आणायचं की मी ज्या पोझिशनसाठी अप्लाय केलेलं आहे, मी ज्या पोझिशनसाठी मुलाखत देण्यासाठी जाणार आहे, त्या संस्था साधारण या पदासाठी साधारण किती पगार देतात, ज्या संस्थेमध्ये मी जातोय त्याच्यासारख्या संस्था किती पगार देतात. माझा जर मित्र कोणी असेल जो त्या संस्थेमध्ये काम करत असेल तर त्याच्याकडून हे जाणून घ्या तुम्ही. म्हणजे मग तुम्हाला समजेल की त्या जॉबसाठी आपण किती पगाराची अपेक्षा केली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं की संस्था किती पगार देतात याचा अंदाज जर आपण घेतला तर आपली मागणी आणि संस्थेची रिक्वायरमेंट ही मॅच होते आणि मग संस्था लगेच तुम्हाला रेड कार्पेट देते किंवा वेलकम करते. पण बऱ्याचदा जर आपली मागणी खूप जास्त असेल तर काय होतं की आपल्याला चांगला जॉब जो मिळणार असतो तो आपल्या हातातून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ऑप्टिमम आपली मागणी असली पाहिजे, एकदम कमी नसली पाहिजे, एकदम जास्तही नसली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की आपण सूट व्हायला पाहिजे, त्याच्याशी मॅच होणं गरजेचं आहे. हा जर विचार आपण करत असू तर आपल्याला चांगला जॉब गमवावा लागणार नाही. अजून एक अनुभव माझा जो आहे तो असा आहे की संस्था कर्मचाऱ्यांचं काम जर त्यांना आवडलं तर पुढे जाऊन चांगले पगारही देतात आणि चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देखील देतात. त्याच्यामुळं परिणाम असा होतो की चांगली संधी मिळालेला चांगला कॅन्डिडेट जर मिळाला तर ते त्याला पटकन पुढे कसं घेऊन जाता येईल, कारण संस्थेला वरच्या पदावरती पण लोक पाहिजेत आणि चांगले लोक जर मिळाले तर त्यांना संधी द्यायला ते तयार आहेत. त्याच्यामुळं प्रामाणिकपणे जर तुम्ही समोर आलात आणि चांगल्या संधीचा स्वीकार केलात, आता कदाचित आपल्याला अपेक्षित जो पगार आहे तो नाही मिळणार, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि आयुष्यात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर पहिली गोष्ट करावी लागेल की कष्ट करण्याची तयारी दाखवावी लागेल. जर तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर भविष्यकाळ हात पसरून तुमचं स्वागत करायला तयार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या हे लक्षात येईल की तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ते मार्क जास्त मिळवणारे नाहीयेत. जे मोठे झालेत ते कष्ट जास्त करणारे लोक मोठे झालेत. कुठल्याही चांगल्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला विचारा, तो तुम्हाला सांगेल की माझ्या संस्थेने ते विचारलं आहे, जे माझ्या संस्थेने त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे.
तर ती कुठल्याही मोठ्या पदावर काम करणारी लोक तुम्हाला सांगतील की त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांना काय काय अडचणी आल्या, कसे कष्ट केले त्यांनी आणि ते कसे पुढे गेले त्याच्यातून निघून. ते ते तुम्हाला एक सल्ला देतील की तुम्ही सुरुवात करा. कुठल्याही मोठ्या व्यक्तीला तुम्ही भेटा, तो तुम्हाला सांगेल की जी अपॉर्च्युनिटी मिळते, जी संधी मिळते, त्याची सुरुवात करा तुम्ही. तिथून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला पुढे जायला प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. कंपन्यांना चांगले लोक पाहिजे आहेत आणि हे नेहमी राहणार आहे. चांगल्या लोकांना चांगल्या संधी उपस्थित होणार आहेत, चांगल्या संधी मिळणार आहेत आणि पुढे आता जे पेंडेमिक आहे, म्हणजे मागचे पेंडेमिक 1820 सालचं, 1920 सालचं आणि 2020 बरोबर 100 वर्षांनी असं कुठलं तरी एक मोठं संकट आपल्या जगावरती येतं आणि त्याच्यानंतर मात्र जे दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधीची वाढ होते. म्हणजे आता जर तुम्हाला जॉब मिळाला तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला प्रचंड त्याच कंपनीमध्ये प्रचंड संधी येतील आणि पुढे जायला तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटी त्याच कंपनीमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सुरुवात कुठे करतो त्याच्यापेक्षा आपण कुठे पोहोचतो हे जास्त महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सुरुवात कुठं करता त्यापेक्षा तुम्ही कुठं पोहोचता हे खूप जास्त महत्वाचं आहे. सुरुवात कुठूनही करा, पण तुमची स्वप्न मोठी ठेवा आणि वाटचाल पुढे घेऊन जा. तर या 5 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पुन्हा एकदा आपण उजळणी घेऊया या सगळ्या गोष्टींची. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की स्वतःचा बायोडाटा स्वतः तयार करा. तो कोणास तरी कॉपी करू नका. बायोडाटा मध्ये चुका असतील तर त्या बाजूला काढा. त्याच्यामध्ये काय काय स्किल्स तुमचे आहेत त्याचा उल्लेख झालाय की नाही ते बघा. ज्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा ज्या संस्थेमध्ये तुम्हाला मुलाखत द्यायची आहे, त्या संस्थेच्या रिक्वायरमेंट किंवा संस्थेच्या गरजा काय आहेत, तिथल्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्या समजून तुमचा बायोडाटा तसा आहे का, हे जरूर स्वतःला विचारा आणि ते मॅच करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग तुमचा बायोडाटा पण सिलेक्ट होईल आणि तुमचा इंटरव्ह्यूचा कदाचित वेळही कमी लागेल आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. पहिली गोष्ट होती की स्वतःचा बायोडाटा स्वतः तयार करा. दुसरी गोष्ट आहे नोकरीच्या ठिकाणी असलेल्या अपेक्षांचा अभ्यास करा, की काय तिथे अपेक्षा आहेत आपल्याकडून, यांचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे स्वतःला तयार करा. म्हणजे मग तुमचा इंटरव्ह्यू सोपा जाईल. ऑनलाईन इंटरव्ह्यूला घाबरू नका. उलट जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला असेल आणि तुम्ही ती चांगल्या तऱ्हेने फेस करू शकाल. तिसरी गोष्ट आहे तुम्हीच का या प्रश्नाचं उत्तर शोधा. बऱ्याचदा या प्रश्नाचं उत्तर मुलांना देता येत नाही की मी तुम्हाला सिलेक्ट का करावं आणि मग काय होतं की इंटरव्ह्यूअरलाही प्रश्न पडतो की याला आपण सध्या बाजूला ठेवू, बाकीचे लोक बघू आणि मग याचा विचार करू. याचं जर व्यवस्थित उत्तर तुम्ही दिलं की तुम्हीच का, तर तुम्हाला इथे सांगता आलं पाहिजे की त्या जॉबच्या दृष्टीने तुमच्यामध्ये काय स्किल्स आहेत, तुम्ही चांगलं काम कसं करू शकाल जर सिलेक्शन झालं तर. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने आपापलं शोधायचं आहे आणि ते जर शोधलं तुम्ही तर नोकरीची संधी तुमच्या हातात पडणार आहे. हे तिसरा प्रश्न होता. तिसरी गोष्ट होती. चौथा आहे फर्स्ट इम्प्रेशन. यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन. त्याच्यामुळे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं राहण्यासाठी तुमचं राहणी कशी आहे, एटिकेट्स काय असतात, मॅनर्स काय असतात, बोलताना आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे, आपली एनर्जी दिसली पाहिजे की मला पाहिजे हा जॉब, मला या कंपनीमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे, हे समोरच्याला जाणून देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, ज्याच्यामधून तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन तुमचं बनवत असता. आणि पाचवा आणि महत्वाचा भाग आहे सुरुवात करा. सुरुवात कुठं करता ते महत्वाचं नाही, त्यापेक्षा तुम्ही कुठं पोहोचता हे खूप महत्वाचं आहे. तर ही पंचसूत्री मी तुम्हाला सांगितली जी तुम्हाला खूप चांगला जॉब मिळवून देईल आणि मला आशा वाटते की तुम्ही मला जो वेळ दिलात, मला ऐकलत त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्याकडून ऑनलाईन वेबिनार मध्ये मला बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आमचे परममित्र ताटे साहेब सतत मुलांसाठी जे उपक्रम राबवतात, सैंदाणे साहेब, चांडक मॅडम ज्यांनी एफर्ट घेतलेले आहेत, गायकवाड सर, काळे सर आणि पूर्णच उद्योजकता केंद्राची पूर्ण टीम, या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद सर. थँक्यू भनगे सर. आपण खूपच मोलाचं मार्गदर्शन आज केलेलं आहे आणि मुलांना नक्कीच मुलाखतीसाठी याच नाही तर कायम कुठेही मुलाखती जाण्यासाठी काय काय गरज पडेल ते सर्व आवश्यक शिदोरी तुम्ही आज त्यांना दिली आहे. तुम्ही त्यांना एक कानमंत्र दिलाय. यानंतर तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा असंच आम्हाला मार्गदर्शन टॉपिक घेऊन करत राहा अशी विनंती पण करतो. तुम्ही सदैव आमच्या सोबतच आहात, याबद्दल काही हे नाही, मनामध्ये काही संभ्रम नाही.
परंतु नाशिक जिल्ह्यातल्या मुलांना नक्कीच आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलं ऐकतायत. हा पूर्ण फेसबुक लाईव्ह जातो आहे आणि यानंतरही हा व्हिडिओ त्याच्यावरती राहणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन निश्चितच त्यांना खूप मोलाचं ठरणार आहे. यानंतर मी औरंगाबादवरून डॉक्टर अनिल जाधव यांना निमंत्रित करतोय. अनिल जाधव हे मॉडेल करिअर सेंटर उस्मानाबाद मध्ये कार्यरत आहेत, यंग प्रोफेशनल म्हणून, काउन्सिलर म्हणून, आणि त्यांचा चांगला अनुभव आहे औरंगाबाद मधला सुद्धा. ते नॅशनल करिअर सर्व्हिस भारत सरकारची जी आहे यामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. डॉक्टर अनिल सर. धन्यवाद सर. आय एम ऑडिबल? यस. ओके. सो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक, विभागीय मुख्यालय नाशिक येथील उपायुक्त श्री सैंदान्य साहेब, सह आयुक्त श्री साठे साहेब यांनी सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित केला या जॉब फेअरच्या निमित्ताने, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मित्र हो, जसं की आता मंगेश सरांनी ज्या पद्धतीने आपल्याशी अनुभव शेअर केले, त्यांनी जे काय अनुभव शेअर केले हे अनुभव त्यांचे प्रॅक्टिकली जे काय डे टू डे लाईफमध्ये त्यांनी घेतले, HR लाईफमध्ये, त्याशी संबंधित होते. याला थोडासा एक कॉर्पोरेट टच किंवा एक थेरॉटिकल टच देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बरेचसे मुद्दे जे काय ते रिपीट होऊ शकतात, परंतु ह्या ऑनलाईन मेळाव्यालाच नाही तर इथून पुढे भविष्यामध्ये जे जे काय तुम्ही करणार आहात या सगळ्यांसाठीच हे उपयोगात येईल अशी अपेक्षा ठेवून मी माझं जे काही सादरीकरण आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन टूल्स अँड टेक्निक्स या विषयाकडे वळतोय. सो इंटरव्ह्यूच्या अगोदर आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे मी जास्तीत जास्त माझी जी काय माहिती ती कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो इंटरव्ह्यू प्रिपरेशन करण्यापूर्वी किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला फेस करण्यापूर्वी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर जसं मंगेश सरांनी मागे सांगितलं की स्वतःला ओळखा, स्वतःबद्दलची माहिती करून घ्या. बऱ्याचदा आपल्याला स्वतःबद्दलच काही बोलता येत नाही जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये बोललं जातं की इंट्रोड्यूस युअरसेल्फ. सो या पद्धतीचे. त्यानंतर तुमचा एम्प्लॉयर कोणता आहे, कुठं तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीबद्दलची माहिती, जी पोझिशन जिला तुम्ही अप्लाय करतायत त्या पोझिशन बद्दलची माहिती. त्यानंतर इंटरव्ह्यू फॉर्मॅट तुमच्या समोर कोणता आहे, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होणार आहे याबद्दलची माहिती. सो हे करून हे करतानाच जे काय इंटरव्ह्यू मध्ये अपेक्षित क्वेश्चन्स येतील, जसं की मगाशी सांगितलं की बायोडेटामध्ये तुमचे जे काय माहिती दिली त्यावरूनच क्वेश्चन तयार होतात. सो ज्यावेळेस आपण कंपनीची माहिती घेऊ, पोझिशनची माहिती घेऊ, इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट माहिती राहील, आपला बायोडेटा किंवा रिझ्युमे आपल्याला माहिती राहील, त्यावेळेस आपल्याला अपेक्षित क्वेश्चनचा एक अंदाज येऊ शकतो. तसंही आज आपण या सेशनमध्ये एक 10 मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन फॉर इंटरव्ह्यू, एनी इंटरव्ह्यू, सो त्यांना आपण रिव्ह्यू करणार आहोत विथ एक्झाम्पल. सो त्यामुळे यासोबतच जनरल नॉलेज जे काय ते महत्वाचं आहे आणि या सर्वांमध्ये समन्वय असणं, इंटिग्रिटी असणं हे पण खूप महत्वाचं आहे मित्र. जनरली कुठल्याही कंपनीची जी काय हायरिंग होते त्यामधले कुठल्या प्रोसिजर किंवा कुठले टप्पे पूर्ण केले जातात, यामध्ये पहिला जो काही टप्पा असतो स्क्रीनिंग किंवा शॉर्ट लिस्टिंगचा, तो असतो तुमचा रिझ्युमे किंवा बायोडेटा. ओके, जर तुमच्याकडे खूप सगळं एक्सपिरियन्स असेल तर मग CV तुमचा. सो या पद्धतीने. सो रिझ्युमे हा पहिला टप्पा धरू आपण. त्यानंतर दुसरं जी काय स्टेप असते ती असते टेस्ट. कोणत्या पद्धतीची काय टेस्ट याबद्दलची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर असतो ग्रुप डिस्कशन किंवा समूह चर्चा किंवा गट चर्चा. त्यानंतर असते मुलाखत किंवा इंटरव्ह्यू. नंतर असतं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. आपण जी माहिती या वरच्या टप्प्यामध्ये कुठेही दिलेली असेल तिचं व्हेरिफिकेशन होतं बाय ती कंपनी करते किंवा तिच्या वतीने एखादी दुसरी फर्म जी काय तर ती तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करते. यामध्ये तुम्ही पुरवलेले एज्युकेशनल सर्टिफिकेट, डिग्रीज, या सर्वांची व्हॅलिडिटी, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, बॅकग्राऊंड चेक जे काय म्हणतो आपण ते या पद्धतीने. त्यानंतरचे जे काय असतं टप्पा तो असतो फायनल सिलेक्शनचा. तर या सर्व टप्प्यांशी रिलेटेड जी माहिती आहे ह्या माहितीला आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात अगोदर CV, बायोडेटा, रिझ्युमे हे सर्व एकाच अर्थाने मानलं जातं.
किंवा वापरल्या जातात जनरली. तर या बेसिक या कन्सेप्ट मधील फरक जो काय तो आपण समजून घेऊ. बायोडेटा काय असतो, 1 पेज असतो, ज्यामध्ये आपले आवड निवड आपली किंवा आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्या व्यक्तीचं त्याची वैयक्तिक माहिती, त्याची गुण वैशिष्ट्य याच्याबद्दलची एक पानाची माहिती एका पानावर जी काय दिली जाईल ती त्या पद्धतीने. दुसरा प्रकार असतो रिझ्युमेचा. रिझ्युमे मध्ये काय असते, ही समरी असते कशाची, तुमच्या स्किल्स, तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल. हे 1 किंवा 2 पेजेस मध्ये असतं जनरली. त्यानंतर तिसरा जो काय प्रकार आहे ज्याला करिक्युलम व्हायटी किंवा सीव्ही असं म्हटलं जातं, हा मात्र लॉंगर असतो, मोठा असतो, दीर्घ असतो, ज्यामध्ये डिटेल सिनॉप्सिस असतं. समरी असतेच परंतु ती डिटेलमध्ये सर्वच काही कव्हर केल्या जातात त्यामध्ये, जे की प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे त्यानुसार. ओके, सो हे सीव्ही झालं. या सीव्ही साठी आता जनरली बरेचसे फॉर्मॅट जे काय ते सीव्हीचे असतात. तर तुम्हाला किंवा बायोडेटाचे असतात किंवा रिझ्युमेचे असतात. बऱ्याचदा मुलांना हा प्रश्न पडतो की मी फ्रेशर्स आहे, तर मग जो डीटीपी ऑपरेटर बनवून देईल तोच माझा बायोडेटा, असंही आपण म्हणतो. तर मित्र हो, आता उद्याची जी काय ऑनलाईन जॉब फेअर आहे ही, किंवा भविष्यातील तुमच्या कुठल्याही जॉब फेअर साठी किंवा इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जर सीव्ही बनवायचा असेल तर 2 पद्धतीचे सीव्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे 1 रुपयाही खर्च न करता एका पोर्टलवर बनवून मिळतात. त्या पोर्टलचं जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, भारत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जे नॅशनल करिअर सर्व्हिस उपक्रम राबवला जात आहे, या उपक्रमाअंतर्गत www.ncs.gov.in हे जे काय पोर्टल आहेत, या पोर्टलवर तुम्ही तुमचा पीडीएफ स्वरूपाचा बायोडेटा, जर त्या पोर्टलवर तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करत गेले, जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, तर तुमचा एक बायोडेटा जो काय एक स्टँडर्ड बायोडेटा तिथं तयार होऊन जातो. या सोबतच मित्र हो, आजच्या काळाची गरज म्हणून जो तुम्हाला ऑनलाईन बायोडेटा पाहिजे, एखादा व्हिडिओ रिझ्युमे तुमचा बनवायचा आहे, तर तो व्हिडिओ रिझ्युमे बनवण्यासाठीची पण सोय या NCS पोर्टलवर अवेलेबल आहे, जिथनं तुम्ही ती व्हिडिओ प्रोफाईल तुमची बनवू शकता, ज्यामध्ये एक 2 ते 3 क्वेश्चनचे उत्तर देऊन, तुमच्या स्वतःबद्दलची माहिती देऊन तुम्ही तुमचा एक इफेक्टिव्ह व्हिडिओ प्रोफाईल जी काय ती तुम्ही बनवू शकता, जी डाउनलोड करू शकता, एम्प्लॉयर सोबत शेअर करू शकता. उद्याची जी काय तुमची ऑनलाईन जॉब फेअर आहेत, या जॉब फेअर मध्ये सुद्धा तिचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. सो यानंतर जे काय असतं, टेस्ट असते. जनरली कुठल्याही कंपनीची हायरिंग जी काय त्याच्यासाठी खूप सगळे लोक अप्लाय करतात, तर यापैकी कुणाला घ्यायचं काय, यासाठी काही स्क्रुटनी किंवा चाळणी परीक्षा वगैरे म्हणू आपण त्याला, त्या पद्धतीने केल्या जातात. तर रिटर्न टेस्ट जी काही ही 2 प्रकारची असते. जनरली पेपर पेन, जी नेहमी आपण परीक्षा देतो पारंपरिक त्या, किंवा ऑनलाईन टेस्ट. ऑनलाईन टेस्ट हा असा प्रकार आहे मित्र हो, की आमचा एक एक्सपिरियन्स आहे, जिओ कंपनीच्या हायरिंगला आम्ही मदत करत होतो. सो टेस्ट दिलेली चालत होती प्रत्येक कॅन्डिडेट. जाधव साहेब डिस्कनेक्ट झालेत काही तांत्रिक अडचणीमुळं, तर ते लवकरच कनेक्ट होतील. मित्र हो, आयुष्यामध्ये मुलाखतीला सामोरं जाण्यासाठी या 21व्या शतकाचं स्किल्स आपल्याला आवश्यक आहे. त्यातलं पहिलं स्किल आपल्याला जाधव साहेब येत आहेत. आपल्याजवळ लर्निंग स्किल असलं पाहिजे, लिटरसी स्किल असले पाहिजे, आपल्याजवळ लाईफ स्किल्स असले पाहिजे. जोपर्यंत आपल्याजवळ स्किल्स नाही तोपर्यंत
तुम्हाला यशस्वी होता येणार नाही. तर लाईफ स्किल कोणते? तर ज्याच्यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणू, लिडरशिप क्वालिटी म्हणू, इनिशिएटिव्ह म्हणू की आपण किती इनिशिएटिव्ह घेतो, प्रॉडक्टिव्हिटी आपण किती आउटकम देऊ शकतो, आणि आपल्याजवळ सोशल स्किल्स आहे का, हे जर लाईफ स्किल असतील तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपण मोठं होऊ शकतो. मित्र, लर्निंग स्किल मध्ये आपल्याला 4C पाहिजे. आपल्याला जर आपल्याजवळ क्रिएटिव्हिटी असेल, आपल्याजवळ कम्युनिकेशन स्किल असेल, आपला जर अप्रोच कोलॅबरेटिव्ह असेल, आणि आपल्याजवळ जर क्रिटिकल थिंकिंग असेल, तर नक्कीच तुम्हाला मोठ्या यशापर्यंत नेऊन ठेवल्याशिवाय कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत आपल्याकडे लिटरसीचं पण स्किल आता या नव्या शतकामध्ये आवश्यक आहे. यामध्ये आपण इन्फॉर्मेशन म्हणू, आपल्याजवळ खूप माहिती असली पाहिजे. याचबरोबर मीडिया स्किल आपल्याजवळ असलं पाहिजे. आणि मीडिया स्किल्स आणि दुसरं आहे टेक्नॉलॉजी. ह्या जोपर्यंत आता नवं जे बदलतं 21सावं शतक आहे, या शतकामध्ये आपल्याला असे वेगवेगळे स्किल्स आपल्याजवळ आपल्याला प्राप्त करावे लागणार आहे. आणि ते तुमच्याजवळ आहे, फक्त त्याला तुम्ही एक्सप्लोर करा. जसं बनगे सरांनी सांगितलं की स्टार्ट करा. स्टार्ट केला की सुरू होईल, सगळं आयुष्यामध्ये सुरुवात होईल. अनिल सर, तुम्ही लाईव्ह झालात? डॉक्टर अनिल सर? चाटे साहेब, तोपर्यंत आपल्या रोजगार मेळाव्याची माहिती देऊन टाका ना, किंवा रोजगार मेळावा कधीपासून कधीपर्यंत आहे, कुठे बघता येईल, किती जागा आहेत, किती एम्प्लॉयर आहेत? आले, जाधव साहेब आले. ओके. हॅलो. हा डॉक्टर साहेब, कंटिन्यू करा. हा. सो टेस्ट जो काय प्रकार आहे, त्या टेस्टमध्ये ऑनलाईन टेस्ट किंवा पेपर पेन्सिल नॉलेज आणि तुमचं स्किल सुद्धा यामध्ये टेस्ट केल्या जाऊ शकतं. सो जसं टायपिंग आहेत, कम्प्युटर, टॅली वगैरे या संदर्भात, जनरल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, इंग्लिश, बेसिक न्यूमरिकल ॲबिलिटी वगैरे हेही यामध्ये चेक केल्या जाऊ जातं. सो या पद्धतीनं ग्रुप डिस्कशन एक दुसरी स्टेप वापरल्या जाते. या ग्रुप डिस्कशनमध्ये जनरली 5 ते 15 लोकांचा एक समूह केला जातो, ग्रुप बनवला जातो. या ग्रुपमध्ये एखाद्या विशिष्ट टॉपिकवर, जो तुमच्या जॉबशी रिलेटेड असो, तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड असो वा नसो, कुठल्याही एखाद्या विषयावर तुम्हाला तुमचे मत प्रदर्शित करायचे असते, चर्चा करायची असते. यामधनं वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं जे काय नॉलेज आहे, लिडरशिप क्वालिटीज आहेत, टीमवर्क आहेत, बिहेवियर आणि ॲटिट्यूड आहेत, हे सर्व चेक होतं. सो या पद्धतीने हे ग्रुप डिस्कशन. इंटरव्ह्यू जो काय, तर इंटरव्ह्यूचे 2 प्रकारचे राऊंड असतात मित्र. पहिला असतो टेक्निकल राऊंड, दुसरा असतो HR राऊंड. टेक्निकल राऊंड मध्ये तुमचं टेक्निकल स्किल, डोमेन नॉलेज जे काय ते चेक होतं, जे तुमच्या फील्डशी रिलेटेड, तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड असेल. HR राऊंड मध्ये जनरली तुम्हाला ज्या काय वर्किंग कंडिशन आहेत, सॅलरी आहेत वगैरे या संदर्भातील क्वेश्चन्स असतात. इंटरव्ह्यूचे प्रकार असे आहेत की इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो किंवा पॅनल मध्ये असू शकतो. सो इंटरव्ह्यूच्या दिवशी आपलं कसं प्रिपरेशन असायला पाहिजे, काय असेल. सो जे काय व्हेन्यू आहेत इंटरव्ह्यूचा किंवा मुलाखतीचा, तिथं आपण एक 15 ते 30 मिनिट अगोदर पोहोचायला पाहिजे. रजिस्ट्रेशन प्रोसेस जी काय ती कम्प्लीट करायची आहे. त्यानंतर स्वतःला जे काय आपण इंट्रोड्यूस करू प्रत्येक ठिकाणी, रजिस्ट्रेशन काउंटर असो किंवा त्या प्रत्येक ठिकाणी आपला कॉन्फिडन्स जो काय तो दिसला पाहिजे. आणि जे काय समोरच्याकडनं जे काय क्वेश्चन्स येणार आहेत ते केअरफुली ऐकायचे. त्यानंतर अजून आपण काय प्रिपेअर्ड राहायला पाहिजे त्या इंटरव्ह्यूच्या दिवशी, तर आपले जे काही थॉट्स आहेत हे त्या दिवशी आपण विमनस्क नको, आपण जास्तीत जास्त ऑर्गनाइज राहण्याचा प्रयत्न करायचा, की एक संघटित दृष्ट्या की कुठली गोष्ट विसरायची नाही, किंवा टू डू लिस्ट जी काय ती आपली पाहिजे, जे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित लावले पाहिजे, झेरॉक्सचा वेगळा सेट पाहिजे, जशी रिक्वायरमेंट, ड्रेसअप आपलं व्यवस्थित पाहिजे त्या पद्धतीनं. त्यानंतर विचारपूर्वक आणि कम्प्लीट उत्तर द्यायचंय. समोर उत्तर देताना ज्या एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर नाही आलं तर तिथं प्रामाणिकपणे आपण नाही म्हणून सांगू शकतो की सॉरी म्हणून, या प्रश्नाचं मला उत्तर येत नाही, तो प्रश्न तुमच्यासाठी स्किप होऊ शकतो.
त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पगाराविषयी विचारलं जाईल, म्हणजे हा HR रिलेटेडशी क्वेश्चन असेल, तर या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही वेळ घेऊन देऊ शकता. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मी विचार करून सांगतो असंही तुम्ही तिथं म्हणू शकता. ओके. त्यानंतर शेवटी जे काय तर ग्रॅटिट्यूड आणि तुमचं जे काय एटिकेट्स आहेत ते एक्सप्रेस करायचे, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे की से थँक्यू किंवा हॅव अ नाईस डे वगैरे जे काय असेल त्यानुसार. सो या पद्धतीने त्या दिवशी असायचं. इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपलं बिहेवियर किंवा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे त्या संदर्भात काही मुद्दे आहेत महत्वाचे, ज्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की स्वतःला अभिमानाने वागवा, स्वतःशी तुसडेपणाने वागायचं नाही त्या दिवशी. म्हणजे जेणेकरून काय की तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स दिसेल, सेल्फ इस्टीम जो काय तो एक्सप्रेस होईल. त्यानंतर फर्म हँडशेक, म्हणजे हँडशेक करताना जे काय तर तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे, समोरच्या सोबत फर्मली हँडशेक करा. आज मात्र करायचं नाही आत्ताच्या युगामध्ये. आता जे काय तर ह्या साथीच्या कंडिशनमध्ये हँडशेक मात्र नाही आहेत, आता नमस्कारच पुरेसा आहे. सो मेंटेन आय कॉन्टॅक्ट जे काय तर ते आपले व्यवस्थित पाहिजेत समोरच्या सोबत. इंटरव्ह्यूअरची लीड जी काय ती फॉलो करायची, त्याला फॉलो करायचे, त्याचे जसे क्वेश्चन आहे. सेन्सिरिटी आणि कमिटमेंट हे दिसायला पाहिजे आपल्या वागण्या बोलण्यातून. ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे. ओव्हरऑल आपण सर्व या पद्धतीने ऑर्गनाइज ऑप्टिमिस्टिक पाहिजे. एक गोष्ट महत्वाची जी विसरायची नाहीये त्या सर्व प्रक्रियेमध्ये, की ज्या वेळेस आपण त्या ऑफिसमध्ये किंवा त्या प्रिमायसेस मध्ये त्या लोकेशन मध्ये एंटर होतोय त्यावेळेस पासून आपली जी काय स्क्रीनिंग जी काय ती सुरू झालेली असते. मित्र, वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं ऑब्झर्वेशन सुरू असू शकतं. किंवा कुठेही आपण आज गेलोय कुठल्याही बिल्डिंग मध्ये तर सीसीटीव्ही सर्व्हायलन्स हा एक प्रकार आहे. सो यामधनं आपल्याला ऑब्झर्व करणं शक्य होतं. सो आता इंटरव्ह्यूला फेस करत असताना काही एक 10 निवडक क्वेश्चन्स आहेत जे वारंवार विचारले जातात कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये. सो त्यांची जे काही पॉसिबल आन्सर आहेत आणि काही एक्झाम्पल आहेत त्यानुसार घेऊ. सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न जो काय जो मगाशी सरांनी पण सांगितला होता की तुमच्या स्वतःबद्दल बोला किंवा स्वतःबद्दलची माहिती द्या या पद्धतीने. त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे द्या. टेल मी अबाउट युअर सेल्फ मध्ये याच्यात तुमचं नाव यायला पाहिजे, तुमची जे काय लोकेशन आहे लोकेशनची माहिती यायला पाहिजे, म्हणजे गावाचं नाव वगैरे, शहराचं नाव, तुमचं एज्युकेशन इन शॉर्ट मध्ये, जॉबचा एक्सपिरियन्स असेल तर तो यायला पाहिजे, आणि फॅमिली डिटेल शॉर्ट मध्ये. ह्या 5 गोष्टी ज्या काय तर या टेल मी अबाउट युअर सेल्फ या क्वेश्चन साठी यायला पाहिजे. आणि मग इथं एक एक्झाम्पल म्हणून घेतोय की माय नेम इज श्रेयश, आय लिव्ह इन मुंबई, आय हॅव डन BE इन इलेक्ट्रिकल and MBA HR. I have 2 years experience in HR and I live with my simple सोबत. ते ह्या गोष्टी तुमचं नाव पाहिजे, एरियाचं नाव पाहिजे, एज्युकेशन, जॉब एक्सपिरियन्स आणि फॅमिली डिटेल शॉर्ट मध्ये. दुसरा क्वेश्चन येतो की तुम्ही जॉब जर चेंज करत असाल, तुम्हाला अगोदरचा जर एक्सपिरियन्स असेल तर हा लागू पडतो हा क्वेश्चन. तर का तर पहिला जो जॉब आहे त्याच्याविषयीचे सपोज तुम्हाला असं विचारलं गेलं वाय यू आर लुकिंग फॉर जॉब चेंज, तर याचं उत्तर देताना पहिला जो जॉब आहे, पहिला जो एम्प्लॉयर आहे, पहिला जो उद्योजक आहे तुमचा किंवा जो बिझनेस होता जिथून तुम्ही येताय आता, त्याच्याबद्दलचे थँक्स जे काय आहेत, आभार प्रकट करा त्या, कारण तिथं तुम्हाला खूप शिकायला मिळालं असं तिथं एक्सप्रेस करा. थँक्स एक्सप्लेन व्हॉट यू लर्न फ्रॉम पास्ट जॉब, तिथून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते सांगा. त्याच्यानंतर तुम्ही का जॉब चेंज करताय ते सांगा, की तुम्हाला तुमचं करिअर अपग्रेड करायचं आहे किंवा स्किल अपग्रेड करायचे आहेत किंवा पर्सनल ग्रोथ करायची आहे किंवा फायनान्शियल ग्रोथ करायची आहे, जास्तीचे पैसे मिळवायचे आहेत म्हणून तुम्ही जॉब चेंज करताय, तर हेही तिथं सांगायचं आहे. आणि हे सर्व तुम्ही का करताय तर तुमच्या करिअर ग्रोथशी किंवा करिअर प्लॅनिंगशी रिलेटेड म्हणून. तुम्ही ह्या कंपनीत का येण्यासाठी उत्सुक आहात तर तुमची भविष्यातील प्रगती ही ह्या कंपनीत होऊ शकते म्हणून तुम्ही ह्या कंपनी समोर इंटरव्ह्यू द्यायला आलेला असं त्याचं उत्तर येतं. सो या अर्थाने हा जो काय तुम्ही जॉब का चेंज करताय तर याचं उत्तर येईल. तिसरा आणि एक महत्वाचा क्वेश्चन असा येऊ शकतो की तुम्हाला व्हॉट यू वॉन्ट टू डू वर्क विथ अवर कंपनी, म्हणजे तुम्हाला आमच्या कंपनीतच का जॉब करायचा आहे. तर मग ह्या कंपनीविषयी जी तुम्ही मगाशी माहिती बघितली असेल किंवा अगोदर घेतली असेल तर तुम्हाला त्या कंपनीतलं काय आवडलं ते तिथं सांगायचं आहे, आणि त्याचा संबंध तुमच्या लॉंग टाईम
जे करिअर गोल्स आहेत लॉंग टर्म साठी, जे तुम्ही लाईफ लॉंग जे काही गोल प्लॅनिंग केलेत, ध्येय ठरवलेत, त्याच्याशी लावायचं आहे. की जसं मला ह्या कंपनीमध्ये काम करायचं आहे, कारण ही एक रेप्युटेड कंपनी आहे, एक चांगली नावाजलेली कंपनी आहे डॅश डॅश फील्डमध्ये. तर ह्या फील्डमध्ये ह्या कंपनीचं जे काय नाव लौकिक आहे ते माझ्या जर करिक्युलम मध्ये किंवा माझ्या CV मध्ये जर ऍड झालं, तर हा एक मला माझ्या लॉंग टर्म करिअर प्लॅनिंगसाठी खूप महत्वाचा मुद्दा राहील. म्हणून मला ह्या कंपनीत काम करायचं. सो या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तुमचे करिअर गोल्स काय, तर करिअर गोल्स हे दोन पद्धतीने तुम्ही सांगू शकता. एक शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधीचा, की मला काही गोष्टी शिकायच्या आहेत, मला पैसे मिळवायचे आहेत, म्हणून मी ह्या कंपनीमध्ये समजासारख्या कंपनीमध्ये काम करायला आलोय वगैरे या पद्धतीने. आणि लॉंग टर्म गोल, की ओव्हरऑल काय करायचंय तुम्हाला, की मी आज जरी सेल्समन म्हणून काम सुरू करतोय, तर उद्या मला सेल्स मॅनेजर आणि एरिया मॅनेजर आणि कंपनी मॅनेजर पर्यंत किंवा डेप्युटी मॅनेजर पर्यंत मला पोहोचवायचं आहे, किंवा माझी स्वतःची कंपनी असणार आहे पुढच्या 15 वर्षामध्ये वगैरे. सो असे 10 ते 15 वर्षाचा गॅप ठेवून जे काय तुमचे स्वप्न आहेत या पद्धतीनं सांगाल. सो हे काय आहेत तुमचे करिअरचे गोल आहेत किंवा करिअरचे ध्येय आहेत, जे की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोन्ही पद्धतीनं तुम्हाला ते सांगायचे आहेत. पाचवा महत्वाचा प्रश्न आहे, तुमच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, तुमच्यामध्ये काय असं आहे की ज्यामुळे तुम्हाला हायर करायला पाहिजे. तर मग तिथं काही गुण आपले सांगायचे, की अडॉप्शन आहेत, मी झोकून देतो कामासाठी, कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत, फ्लेक्झिबिलिटी आहेत, माझ्यामध्ये बदल करण्याची क्षमता आहे, डिसिजन मी फास्ट घेऊ शकतो, किंवा स्वयंप्रेरित मी आहे, अशा पद्धतीनं एक चांगले हे 2-3 गुण जे काय तुमच्याबद्दलचे ते तुम्ही सांगायचे. यासोबतच मित्र हो, जर तुम्हाला याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असू शकतो, तुमचे विकनेसेस काय आहेत. सो आपल्याला आपल्या विकनेसेस बद्दल बोलायचं आहे. तर विकनेसेस मध्ये तुम्ही हे जे काय स्क्रीनवर आता काही विकनेसेस दिसत आहेत, याला तुम्ही प्रभावीपणे वापरू शकता. की मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड इम्पेशंट आहेत, मला म्हणजे मी माझी सहनशक्ती खूप कमी आहेत, मी इम्पेशंट आहेत, मला खूप उत्सुकता असते प्रत्येक गोष्टी. सेन्सिटिव्ह आहेत मी, मोर टॉकेटिव्ह आहेत, मीन्स मी जास्त बोलका आहेत, किंवा मी लोकांवर खूप लवकर विश्वास टाकतो. मी लोकांना नाही म्हणू शकत नाही, कोणी जर मला हेल्प विचारली तर. मी डिसिजन ज्या काय ना त्या पटकन घेऊन टाकतो, किंवा लोकांशी बोलताना मला नर्वस होतं. सो आता ह्या जी काय आहेत हे म्हणायला विकनेसेस आहेत, पण या विकनेसेसला पॉझिटिव्हली तो एम्प्लॉयर घेऊ शकतो, की स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. मग असं कुठं लागेल, जिथं कुठं डिसिप्लिनचं काम आहे किंवा लोकांवर कंट्रोलिंगचं काम आहे, इथं स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती असणंच चांगलं कधी पण. सो मग जे काय होईल त्या व्यवस्थित जी काय ऑर्गनायझेशन आहे तिच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड त्या व्यक्तीचं जी पोझिशन असेल त्यानुसार. इम्पेशंट आहेत, किंवा मी खूप लोकांवर पटकन विश्वास टाकतो. सो आता तुम्ही जर ती हेल्थ केअरशी संबंधित कंपनी असेल किंवा सर्व्हिस सेक्टरशी असेल, तर तुम्हाला लोकांवर विश्वास टाकावाच लागेल. ओके, सो या पद्धतीनं, सो अशा पद्धतीने हे जे काही विकनेसेस आहेत हे तुमचे प्लस पॉईंट तिथं ठरतील, तुमच्या स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट होतील. ओके, सो या पद्धतीनं हे आहेत. यानंतरचा 7वा जो काय एक प्रश्न येऊ शकतो, तो तुम्हाला या कंपनीबद्दल काय माहिती आहे ते सांगाल. तर सो ह्यामुळे जसं मगाशी सरांनी पण तुम्हाला सांगितलं, की कंपनीबद्दलची माहिती करून घ्याल, तर कंपनीबद्दल जस्ट गुगलिंग केलं तरी तुम्हाला कंपनीबद्दलची माहिती मिळू शकते आज कुठल्याही. तर त्या कंपनीबद्दलची जी काही डिटेल्स तुम्हाला माहिती आहेत पॉझिटिव्ह चांगल्या अर्थाने, ते डिटेल्स तुम्ही त्या कंपनीला सांगू शकता, की त्या HR जे कोणी इंटरव्ह्युअर आहेत त्याला सांगू शकता. जेणेकरून काय होईल, की म्हणजे त्या कंपनीबद्दलही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अवेअर आहात हे त्यांना लक्षात येईल. सो मग कंपनी डिटेल्स तुम्ही माहिती करून घ्या, बॅकग्राऊंड माहिती करून घ्या, तिच्या ओनरशिप वगैरे किंवा पार्टनरशिप वगैरे नाव मिळाले तर ते पण माहिती करून घ्या. कंपनीचे जे काय करंट इश्यू आहेत त्याच्याबद्दलही माहिती करून घ्याल, आणि तुमचं नॉलेज जे काय तर ते त्या कंपनीच्या कॉम्पिटिटर कडनं सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. सो या पद्धतीने ही माहिती आहे. शेवटी जसं ते प्रश्न येऊ शकतो, व्हाय शुड आय हायर यू. तुमचं नॉलेज, तुमचं वर्क एक्सपिरियन्स, तुमचं स्किल जे की त्या जॉबशी रिलेटेड आहे, आणि तुमचे करिअर ध्येय किंवा करिअरशी जे काही ध्येय तुम्ही बनवले, गोल्स जे काही सेट केले ते ह्या पद्धतीनं. सो तुम्ही असं म्हणू शकता, सर ॲज आय एम अ फ्रेशर आय हॅव अ थेरॉटिकल नॉलेज बट आय कॅन डू हार्ड वर्क फॉर
suggestion. Being punctual and sincere, I can finish the work given to me on time. Okay, and try to fulfill all needs of company from me. म्हणजे माझ्याकडनं कंपनीच्या ज्या ज्या काय गरजा पूर्ण करता येतील त्या मी करणार आहेत. माझे सर्व जे काही स्किल्स, नॉलेज आणि हार्डवर्क किंवा जे जे आपण स्ट्रेंथ आपल्या सांगितले आहेत या स्ट्रेंथचा उपयोग ह्या कंपनीच्या प्रोग्रेससाठी करेल. सो या पद्धतीनं तुम्हाला हे सांगावं लागेल त्यावेळेस म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे काय त्यांना मिळेल. त्यानंतर जे महत्वाचा प्रश्न जो की खूप जिव्हाळ्याचा असू शकतो, व्हॉट आर युअर सॅलरी रिक्वायरमेंट, तुमच्या पगाराविषयीच्या अपेक्षा विचारल्या जातील. सो यामध्ये तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्या रिक्वायरमेंट शेअर करू नका. जनरली यामध्ये काय असणार आहे की तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता, आय एम अ फ्रेशर, सॅलरी इज नॉट माय फर्स्ट प्रायोरिटी फॉर मी, दिस इज अन बिग प्लॅटफॉर्म टू स्टार्ट माय करिअर अँड आय ऑल्सो वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय नॉलेज, स्किल अँड गेन एक्सपिरियन्स. सो आय एक्सेप्ट अ considerable salary according to my ability and your company's norms which will fulfill my economical needs. मित्र हो, म्हणजे हे काय झालंय की आपल्याला जे पाहिजे तेच आपण कंपनीकडनं मिळवणार आहोत, पण त्याला मात्र तुम्हाला ग्लोरीफाय करून सांगावं लागेल. जसं की आता या स्क्रीनवर जे काय दिसत आहे त्यानुसार कंपनीचे नॉर्म्स, कंपनीचं नाव, कंपनीचं रेप्युटेशन अशा मोठ्या शब्दांमध्ये तुम्ही त्यांना एक चांगली सॅलरी तिथनं डिमांड करू शकता जी की तुमच्या डे टू डे गरजा ज्या काय त्या पूर्ण करेल. सो या पद्धतीनं यानंतर मित्र एक क्वेश्चन त्या कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह कडनं किंवा इंटरव्ह्यूअर कडनं विचारला जाऊ शकतो. फायनली, डू यू हॅव एनी क्वेश्चन टू आस्क मी, ते विचारता तुम्हाला काही प्रश्न आहेत का, आम्हाला तुम्हाला काही विचारायचे आहेत का. सो या असं जर विचारलं तर त्यावेळेस काय कराल, एक्सप्रेस थँक्स म्हणजे त्यांचं आभार माना. सॅलरी स्ट्रक्चर विषयी विचारू शकता तुम्ही, जॉब टायमिंग विषयी विचारू शकता, जॉब लोकेशन विषयी विचारू शकता, ओव्हर टाइम अलाउन्स विषयी विचारू शकता, टायमिंग पिरियड म्हणजे तुम्हाला जॉईन होण्यासाठी किती टाइम अवेलेबल आहे ते विचारू शकता, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी काय तिच्याविषयी तुम्ही विचारू शकता. सो हे जे काय तर ते ज्यावेळेस इंटरव्ह्यू पॅनल तुम्हाला विचारेल की तुम्हाला काही प्रश्न आहे का, सो नक्कीच इथं तुम्ही विचारू शकता. काय पगार, टायमिंग, लोकेशन, ओव्हरटाईम, टाइम पिरियड फॉर जॉईनिंग अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, ह्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं तिथं विचारू शकता. तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असते की मी केव्हा जॉईन होऊ ही तुम्ही इथं विचारू शकता. सो या पद्धतीनं इंटरव्ह्यू झाल्यानंतर मित्र हो काय काळजी घ्यायची, तुमचा जो काही ईमेल आय डी कम्युनिकेशनसाठी दिलेला आहे किंवा फोन नंबर जो दिलेला आहे हा फोन नंबर ईमेल आय डी देतानाच काळजीपूर्वक द्या जेव्हा आपण रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा आपला बायोडेटा दिलाय किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केलाय त्यावेळेस. त्यानंतर जो काही टाइम पिरियड दिलाय त्या टाइम पिरियडमध्ये त्याला चेक करा वेळोवेळी, स्पॅम बॉक्समध्ये, इनबॉक्समध्ये. सो त्या पद्धतीनं त्यानंतर मित्र हो वारंवार कॉल करू नका. जर कॉन्टॅक्ट पर्सन दिला असेल तर जी इन्क्वायरी जी आपण करू तिच्यामध्ये एक विशिष्ट असा गॅप राहू द्या की जे काय ऑफिस टायमिंग वगैरे यामध्येच फोन करणं, यामध्येच विचारणं वगैरे त्या पद्धतीनं वारंवार तिथं फोन करू नाही, परेशान करू नका. जर तुम्हाला कुठला रिस्पॉन्स आलाच नाही किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स आला तर आपल्या ज्या काही मिस्टेक्स आहे यापासून काही शिकण्याचा प्रयत्न करा की कुठं आपण कमी पडलो काय हे सेल्फ अप्रायझल करून त्या ज्या काय मिस्टेक्स आहेत त्या लर्न करा. ओव्हर कॉन्फिडन्स जे काय तर ते नसायला पाहिजे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये. इंटरव्ह्यू झाल्यानंतरही की माझं सिलेक्शन झालेलं आहे ओके त्या पद्धतीनं वागायला नको, नाहीतर हातामध्ये आलेली संधी जी काय ती गमावण्याची शक्यता आपली जास्त राहील. यानंतर जॉईनिंग झाल्यानंतरची काय कंडिशन असणार आहेत, तर कुठलीही कंपनी आपल्याला हायर करते तर तिच्या मागं तिचे लॉंग टर्म असोसिएशन तिला पाहिजे असतं. म्हणजे तुम्हाला एकदा हायर केलं तर किमान 3 ते 4 वर्ष तुम्ही ती कंपनी सोडणार नाही किंवा 2 वर्ष तरी सोडणार नाही या पद्धतीची त्यांची अपेक्षा असते. कारण काय तर तुमच्या ट्रेनिंगवर तो खर्च घेतात, म्हणजे खर्च करतात तुमच्या इन्व्हेस्ट करतात. एंगेजमेंट जी
लॉंग बनतच राहतो एखादा व्यक्ती. सो या पद्धतीनं पण शक्यतो लॉंग टर्म 3 वर्ष तरी किमान तुम्ही त्या कंपनीला सोडू नका. यानंतर मित्र हो, फोकस करा स्किल्स आणि नॉलेज जे काय त्या कंपनीतनं किंवा त्या कामाच्या ठिकाणावरनं तुम्हाला जे शिकायला मिळतील त्याकडे. सॅलरीला इतकं महत्व नसायला पाहिजे पहिला जॉब असताना. त्यानंतर लोक येऊन तुम्हाला शिकवतील, तुमचे कलिग्स वगैरे, याची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला स्वतःहून अप्रोच व्हावं लागेल आणि त्या लोकांकडनं शिकून घ्यावं लागेल की तुम्हाला जी कामाच्या ठिकाणचं जे काय कौशल्य किंवा जी SOP किंवा जी काय प्रोसिजर शिकून घ्यायची आहे त्या याच्यासाठी सोबत तर ती तुम्हाला करावं लागेल. वर्कप्लेस च्या ठिकाणी जे काय गॉसिप्स आहेत किंवा पॉलिटिक्स आहेत त्या पॉलिटिक्स मध्ये पडायचं नाही. राजकीय गप्पा वगैरे नको तिथं कामाच्या ठिकाणी. कामाशी काम, इमान इतबारे आपलं असायला पाहिजे. करिअर गोल्सचे जे काय आहेत ते करिअर गोल्स आपल्या करिअरचे ध्येय आणि जे काय वर्क आपण करतोय यांचं मॅचिंग होतंय की नाही याकडे लक्ष द्यायचंय. मित्र हो, लाईफ आणखी कलरफुल असते ज्या दुसऱ्या आस्पेक्ट सोबत, ज्यामध्ये कला, साहित्य, मनोरंजन वगैरे ह्या गोष्टी असतात. सो आपल्या जॉब सोबतच, जॉबमध्ये आपल्या आयुष्याचे किमान 40 वर्ष म्हणजे 80,000 तास आपले जे काय ते खर्च होत असतात. सो त्यासोबतच कला, साहित्य, मनोरंजन या गोष्टीचाही आपल्या लाईफचाही आपल्याला म्हणजे हे करावं लागेल. मित्र हो, ह्याच्या काय मी प्रोफाईल बनवणं किंवा बायोडेटा तुमचा तयार करणं किंवा नेशनवाईड ट्रेनिंग प्रोग्राम किंवा काउन्सिलिंग किंवा जॉब फेअर, कॅम्पस ड्राईव्ह मध्ये अटेंड करण्यासाठी आमचे हे जे काय नॅशनल करिअर सर्व्हिसचं पोर्टल आहे www.ncs.gov. या पोर्टलवर तुम्ही करू शकता, जॉब सीकर म्हणून रजिस्टर्ड होऊ शकता. यासोबतच आमचं फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता, नॅशनल करिअर सर्व्हिस इंडिया या नावाचा. सो थँक्यू. तुमचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक आणि विभागीय मुख्यालय नाशिक यांनी ही जी काय प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला याबद्दल मिस्टर संधाने साहेब आणि मिस्टर साठे साहेब, संदीप गायकवाड साहेब या सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर अनिल जाधव, खूपच छान मार्गदर्शन तुम्ही केलंय. मी आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपल्याला नेतोय. खूपच याच्या पुढेही आपण जात राहणार आहोत. सध्या नाशिकच्या जॉब फेअर मध्ये 6 कंपन्या आलेल्या आहेत. अजून काही कंपन्या येण्याची शक्यता आहे 1-2 दिवसामध्ये. महिंद्रा EPC इरिगेशन लिमिटेड अंबड या कंपनीच्या 10वी साठी जागा उपलब्ध आहेत. EPP ट्रेनीच्या. डेटामेटिक ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडच्या ग्रॅज्युएट, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट, इंग्लिश टायपिंग ज्यांचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध आहे. डिजी डाटा सोल्युशन या कंपनीच्या ज्यांचं ग्रॅज्युएट आहे, 12वी आहे, टायपिंग आहे त्यांच्यासाठी. युरेका फोर्बच्या ज्यांना सेल्स मध्ये, रिटेल मध्ये, सेल्स मध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत 30. युरेका फोर्ब्स झाल्यानंतर शिव एंटरप्राइजेस पालखेड यांच्याही जागा आहेत. जनरल मिल्स यांच्याही जागा आहेत. ITI झालेल्या उमेदवारांसाठी 10वी, 12वी, 9वी ग्रॅज्युएट यांच्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहेत. जवळपास 233 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. ज्या मुलांनी CPC नावाचं सर्टिफिकेट केलंय, फार्मा कंपनीचं साठी एक सर्टिफिकेशन आहे, त्यांच्यासाठी जागा आहेत. डेटा WNS या कंपनीमध्ये, ही चांगली कंपनी आहे. अशा अनेक जागा दरवेळी येत राहणार आहे. दर महिन्यामध्ये जॉब फेअर राहणार आहे. त्यामुळे आपण टच मध्ये राहा. जे महास्वयं पोर्टल आहे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर एम्प्लॉयमेंट नावाचा एक ऑप्शन आहे. या ऑप्शनवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा. ज्यांनी केलं नसेल त्यांनी, ज्यांनी केलेलं आहे त्यांनी सतत लॉग इन होत चला. कारण आपण जर 1 वर्षभरामध्ये लॉग इन झालो नाही तर आपला रजिस्ट्रेशन ID डॉर्मंट मध्ये जातो. तुम्ही कुठल्याही एम्प्लॉयरला सर्च होत नाही आणि ॲज गुड ॲज डेड तुमचा डेटा असतो. त्यामुळं सतत लॉग इन व्हा. महास्वयं नावाचं अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता.
जसं डॉक्टर अनिल जाधवांनी सांगितलं NCS पोर्टल, जर तुम्ही महास्वयंवर रजिस्टर झाला असाल तर आपोआपच तुम्हाला तिथेही लॉग इन करता येईल. तुम्ही तिथे जाऊन तुमचा हेच क्रेडेन्शियल वापरून तुम्हाला त्यांचा मेसेज येतो, त्या मेसेज प्रमाणे तुम्ही ID पासवर्ड टाकून तिथे लॉग इन होऊ शकता. अशा खूप जागा आहेत. दर महिन्यामध्ये रोजगार मेळावा 3ऱ्या आठवड्यामध्ये आपण करणार आहोत आणि त्या 3ऱ्या आठवड्याच्या रोजगार मेळाव्याच्या पूर्वी शुक्रवारी आपण करिअर गायडन्स नक्कीच करणार आहोत. पुन्हा पुन्हा येत राहू. गायकवाड साहेबां, आमचे जे संदीप गायकवाड आहेत कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आभाराचा कार्यक्रम करावा. संदीपजी. धन्यवाद सर. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्या वतीने दिनांक 20 जुलै ते 24 जुलै या दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या रोजगार मेळावा पूर्व आज या ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचा विषय होता मुलाखतीचे तंत्र व कौशल्य. आज या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी माननीय श्री मंगेश भनगे, ह्युमन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर नाशिक हे उपस्थित राहिले व त्यांनी उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तसेच डॉक्टर अनिल जाधव जे की यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर उस्मानाबाद या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा रेझ्युमे कसा असावा आणि मुलाखतीच्या तंत्राविषयी अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे मी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नाशिक विभागाचे माननीय उपायुक्त माननीय श्री सुनील सायंदाने सर हे सुद्धा आपल्या या मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय दीपाली चांडक मॅडम विजडम एक्स्ट्रा याच्या संचालिका यांनी आम्हाला जे तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे आणि विजडम एक्स्ट्रा टीमचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी जे उमेदवार या रोजगार मेळाव्याला लाभ घेणार आहेत त्यांना या मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल. मी या ठिकाणी उमेदवारांना विनंती करतो की लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागानं आपल्याला जी ऑनलाईन रोजगार मेळाव्याची संधी उपलब्ध करून दिली आहे याचा जास्तीत जास्त उमेदवारांना लाभ घ्यावा अशी मी त्यांना एकदा विनंती करतो, आवाहन करतो आणि हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू संदीपजी. हा कार्यक्रम आपण इथं थांबवतो आहोत. आपल्या अनेक मित्रांना सांगा, नाशिक स्किल या फेसबुक पेज वरती जावा, त्याला लाईक करा. वेळोवेळीच्या संधी आपल्याला त्यावेळी उपलब्ध होतील. थँक्यू दीपाली मॅडम, थँक्यू सर्वांचं खूप खूप आभार. थँक्यू भनगे सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सैंदाने सर. थँक्यू सर्वांचं खूप खूप आभार. आणि जे आज कनेक्ट झालेले आहेत युवा वर्ग आणि सर्व तरुण, या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार. त्यांनी आज हा कार्यक्रम लाईव्ह ऐकला. अजूनही आपल्या मित्रांना सांगा, फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकू शकाल, कारण हा पूर्ण रेकॉर्डेड आहे. त्यामुळं युट्यूब वरती पण हा आम्ही तांत्रिक कारणामुळे लाईव्ह करता आलं नाही, पण आम्ही आता अपलोड करू त्याला उद्या परवा, त्यामुळे तिथेही तुम्हाला बघता येईल. तर सर्वांचं खूप आभार. सैंदाने सरांचंही खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद सर. थँक्यू निखिल.